मला तुझ्याशी जे नातं बनवायचं, डोक्यावरचं, ते मी नातं तुझ्याशी बांधावं असं म्हणतो. दुसरी गोष्ट, हे जे सरकारने केलं ना, हे काय केलं? हे तो बापाला विचारतं. अरे आयुष्यभर नवरा झाला बापून. हे सगळं कळवते, सगळं कळवते. तर माझ्या भावनाचा विचार कोणी केला नाही, तर आज माझ्या भावना जिथं मला व्यक्त करायची वेळ आली, तिथं तू मला नात्याचा करतो. अगं माणसाच्या जीवनात आम्ही की मनाला विवेकाचा पायबंद प्रत्येकाच्या जीवनात हवा असतो. पण त्याच बरोबर आज तर स्वतःच्या सौभाग्याचा धनी स्वतःच्या इच्छा पूर्ण करत नाहीये, याला जबाबदार कोण? मी काही जबाबदार नाही. मी विचारतो कोण? मी तुला म्हणाला होता. माझं बाबा ऐकून घे. तुझ्या हातूनच उत्तर दिलंय, तू ऐकून घे. यातून तुझं उत्तर मिळालंय. चोराच्या मनात चांदणं. होय ना? चोर आहेस. मी चोर? होय. मी चोर? आता मी देतोय तुला पट्टू. ते कसा जाईल तुला पट्टू देतोय. आता नवरा हा दुराचारी असू दे, पापी असू दे, अधर्मी असू दे, आता ती पुरुषाला परमेश्वर पदी देऊन ठेवते, ती खरी स्त्री होय. नवऱ्याचा मान मिळाविना हे स्वार्थ कर्तव्य तर ते एका स्त्रीचं कर्तव्य आहे. अगं स्त्री म्हणून फक्त तू जन्माला आलीस, अगं ज्यावेळी जन्माला आलीस त्याच वेळी मेली असते. तर या विश्वातील अगं साऱ्या स्त्रियांना खाली मान घालवण्याची वेळ या क्षणी आणली नसते. तुला काय वाटलं? प्रेमाची यात्रा मी तुझ्याजवळ केली. त्याचा अर्थ तुझ्या आयुष्यात प्रवेश तुझे. तो तुझा कधी तुटला नाही. अरे रक्ताच्या दिनापासून या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणोक्षणी तुझ्या बापाचं प्रेम बघितलं. अरे काही क्षणाचा सहवास बघितला. पण तो सहवास मला बघितला. अरे प्रत्येक क्षणोक्षणी फक्त देशसेवा, धर्मसेवा, राज्यसेवा करत. अरे ते बाहेर फिरतात. म्हणजे काय म्हणते म्हणून सत्य म्हणून निर्माण व्हायचं. राजकारत्या झालोय, लग्न का करावं तू? काय केलं असतं? तू जर का एवढी कामातून झाली होती, मग आपल्यापेक्षा वयानं संबंधाला लग्न झालंय. लाज वाटली नव्हती तुला? मग आपण काय करतो या गोष्टीचा विचार प्रत्येकाला करू नाही काय? मला त्या गोष्टीचा विचारच नव्हता ना. मला त्या गोष्टीचा विचारच नव्हता. मला फक्त काही क्षण थांबला. मला फक्त काही क्षण बोलली. का नाही केलं तो सावा? योग्य बोललीस. कारण का माहितीये, आपण सुंग जळतो पण पीर मात्र तो कायम स्वरूपी राहतो. हे सत्य नाही. कारण घाणीतला किडा हा घाणीतच आहे. किती त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तरी अविचारी तो अविचारी राहणार आहे. अधर्मी तो अधर्मीच राहणार आहे. आता स्वतःच्या जीवनात तो चुकली आहे आणि स्वतःच्या चुकीचा खापर दुसऱ्याच्या वाट्यावर ही माझ्या नसली आहे. कैवाच्या ठिकाणी मणी मंगळसूत्र घातलंस का? कोण नाही घाणीतला किडा. अगं सुवासिनी स्त्री म्हणून आदर्शानं पाहत होती काही जनता. अगं मणी मंगळसूत्राच्या नवऱ्याच्या, अगं नवऱ्याच्या दक्षिणाच्या कंठाच्या ठिकाणी बांधला होतास. अगं त्या मणी मंगळसूत्राचा अगं एक वेळचा विचार करायला हवा होतास. अगं शिव शक्ती यांचं प्रतीक अगं चार स्त्रीच्या कंठाच्या ठिकाणी बांधण्यासाठी तो काळा धागा तयार झालेला असतो. अगं ती स्त्रीमध्ये कोणी सामान्य नव्हे का? अगं त्या स्त्री शक्तीची जाणीव तुझ्यासारख्या नादान स्त्रीला कधीच घडणार नाही का? अगं कंठाच्या ठिकाणी मनोमणी मंगळसूत्र अगं साऱ्या स्त्रिया परिधान करतात. पण नाभीच्या जवळ ते मणिमंगळसूत्र का असावं का? तू बोललास ना मग तू. नाही मला काय म्हणायचं? मग लग्न का केलं? ते माझा प्रश्न. तुझा प्रश्न होता ना, मग तुझा जर का प्रश्न होता तर मी काय करावं? हा प्रश्न कुणाचा? स्त्री कशाला म्हणतात, सौभाग्यवती कशाला म्हणतात, हे काय करायचं मी विचारलं नाही. मग नवरा म्हणून मी एक
म्हणत आहे सर. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट साध्या गोष्टी तुझ्या ऐकून नाही. खालीतला किडा एखाद्याच्या उंदरातून जर का उंदरात गेला ना तर त्याच्या आयुष्याचे लाख कोणी कसा